नमस्कार मित्रांनो. वाघिणीचा पक्ष फुटल्यावर आता वाघाचा शिल्लक पक्ष फुटणार का अशी चर्चा राजधानी दिल्लीमध्ये आहे. महाराष्ट्रात फारशी अशी चर्चा नाही आहे, पण रिपब्लिक सारखी चॅनल छाती ठोकपणे सांगत आहेत की उबाठांचा पक्ष फुटणार आहे, फुटीच्या उंबरठ्यावर आहे. 9 पैकी 7 लोकसभा सदस्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे. यातल्या एका खासदाराला मंत्रिपद हवं आहे म्हणून ही घोषणा फक्त बाकी आहे, अन्यथा सगळं डील झालेलं आहे. आता हे 7 खासदार कोण आहेत तर त्यांची नावं अजून स्पष्ट नाही आहेत, पण साधारणतः अंदाज रिपब्लिकचा माझा नाही, कारण मी असले अंदाज काही आपण त्याच्या पलीकडे असतो, पण त्यामागे काय घडतं हे आपल्याला बरेचदा माहिती नसतं. पण रिपब्लिक टीव्हीचा अंदाज आहे की याच्यामध्ये वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख, नंतर नागेश आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, अनिल देसाई आणि ओमप्रकाश निंबाळकर. म्हणजे अजूनही मुंबईमध्ये उबाठा सेना बुलंद आहे, पण तरी अनिल देसाई जे उद्धव ठाकरेंच्या अतिशय जवळचे मानले जातात आणि जे अनपेक्षितपणे या निवडणुकीत त्यांनाही विश्वास नव्हता की आपण निवडून येऊ, पण ते निवडून आले, ते एकनाथ शिंदेंसोबत जायला तयार आहेत. आता मंत्रिपद त्यातल्या कोणाला हवं आहे, निंबाळकरांना हवं आहे का अनिल देसाईंना हवं आहे हे स्पष्ट नाही आहे, पण त्यासाठी हे अडून बसलं आहे अशी शक्यता आहे. आता याच्यातनं नेमकं काय स्पष्ट होतं बघा. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला दगा दिला. एक कहाणी रचली की बंद खोलीत बंद दाराआड अमित शहांनी वचन दिलं होतं की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचं आहे. आणि त्यामुळे 2019 साली सत्ता आल्यास सत्तेच्या पदांचं समसमान वाटप होईल, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचंही समसमान वाटप असेल. हे सगळं अमित शहांनी बंद दाराआडच्या चर्चेत उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं सरकार बनू दिलं नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होतं की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती नव्हती तेव्हा युती लढत होती. त्यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केला जात होता. कोणत्याही वेळेला उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या सगळ्या शिलेदारांना हा प्रश्न पडला नाही की बंद दाराआडच्या वचनाचं पालन करायचं, तर प्रचारात हे दाखवलं पाहिजे की 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार आहे आणि ती 2.5 वर्ष म्हणजे पहिली 2.5 वर्ष. पण त्यानंतर जे काही झालं ते तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. सरकार काही बनू शकलं नाही. मग महाविकास आघाडी बनली. मग त्यांनी उद्धव ठाकरेंकडे आग्रह केला की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, हे ठीक आहे, पण मुख्यमंत्रीपदी फक्त उद्धव ठाकरेच बसू शकतात. शिवसेनेचं अन्य कोणी जर मुख्यमंत्रीपदी बसलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार त्यांना आपला नेता मानणार नाहीत, कारण ते तेवढे ज्येष्ठ व्यक्तिमत्व नसेल वगैरे वगैरे. आणि म्हणून केवळ नाईलाजास्तव उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळवावं लागलं. त्यानंतर कोविड आला. कोविडानंतर परिस्थिती पूर्ववत होते, तर त्यांना काहीतरी दुखणं झालं, खाजवता येईन असं झालं, आणि त्या दुखण्यातनं ते बरे होऊन पुन्हा एकदा आत्मविश्वासाने राज्यकारभार करू लागणार. तेवढ्यात एकनाथ शिंदेंनी बंड केलं. 40 आमदार मंत्री, म्हणजे मला हे खरंच तृणमूल काँग्रेसचं जे बंड आहे ते सत्ता गेल्यानंतरचं बंड आहे, मंत्रिपद गेल्यानंतरचं बंड. इथे सरकारमध्ये मंत्रिपद असूनही मंत्र्यांनी बंड केलं आणि
तेव्हा अशी परिस्थिती निर्माण केली होती की याआधीही शिवसेनेत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले होते. छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले होते. छगन भुजबळांचा पराभव झाला. नारायण राणेंनी शिवसेना सोडली होती, त्यांना यशही मिळालं होतं, पण शिवसेना कायम राहिली आणि नुसती कायम राहिली नाही तर शिवसेनेची वाढ झाली आणि शेवटी नारायण राणेंना शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपात यावं लागलं होतं. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती, मनसे काढली, पण बघा काय झालं. 1-0-0 असं मनसेचं चालू आहे सध्या आणि त्यामुळे शिवसेनेला काही होणार नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी बंड केलं तर खुशाल करावं, शिवसेनेला काही होणार नाही. पण नंतर नुसतं बंड झालं नाही तर पक्षाचं मालकी, पक्षाचं नेतृत्व, सगळ्याच गोष्टी हातातनं गेल्या. पण तरी आत्मविश्वास होता की जरी चिन्ह बदललं तरी पक्षाचं नाव जसंच्या तसं मिळालं नाही तरी लोक जे कडवट शिवसैनिक असतील ते काही झालं तरी शिवसेनेलाच म्हणजेच बाळासाहेबांच्या मुलालाच निवडून देतील. पुन्हा तेही झालं नाही. लोकसभेत जे यश मिळालं ते एकनाथ शिंदेंच्या विरोधात तो एल्गार होता का नव्हता, कारण शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पक्षालाही तुलनेने बऱ्यापैकी यश मिळालं. जे नुकसान झालं ते भाजपचं झालं. जे 17 जागा आल्या फक्त, त्यात सगळ्यात जास्त नुकसान भाजपचं झालेलं आहे. आणि त्यामुळे लोकसभेचा कौल होता तो एकनाथ शिंदेविरुद्ध नव्हता, तो मुख्यतः मोदी सरकारविरुद्ध जी नाराजी आणि एक गैरसमज पसरवण्यात आले होते संविधान बदलाचे वगैरे, तीच गांधीजींची माकडं आज पुण्यात झुरळं बनून आली होती. पण तो राग तेवढ्या पुरता होता, मतांमध्ये काही फरक पडला नव्हता. आणि त्याच्यानंतर विधानसभेला जो काही पराभव झाला म्हणजे त्याला तर काही विचारायला नको. त्याच्यानंतर मुंबई महापालिकेत पराभव झाला आणि कडवट शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक, जो सुरुवातीची 20-25 वर्ष सत्ता नसताना, आमदार नसताना, खासदार नसताना, नगरसेवक नसताना एक शिवसेनेचा भाग म्हणून उभा होता, त्याला सत्तेशिवाय 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष झाल्यावर आणि सगळ्यांच्या मागे काही ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लागला नव्हता. जे काही आमदार खासदार होते त्यांना ठीक आहे, पण अनेक ठिकाणी शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख हे लोकांनीही मास मायग्रेशन सुरू केलं. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जायला सुरुवात केली. पण तरी देखील लोकसभेत शिवसेना होती. 9 खासदार अजूनही त्यांचे आहेत, अजूनही झालेलं नाही आहे बंड, पण 9 खासदार आहेत. आणि या 9तली जर 7 जण फुटणार असतील म्हणजे त्याच्या बहुतेक अरविंद सावंत एक फुटणार नाहीत आणि बस. मी काय अवस्था आहे पक्षाची, खरोखरच इतकी केविलवाणी अवस्था पक्षाची जर होत असेल तर तो खरंच चिंतेचा विषय आहे. आता एकनाथ शिंदेंना त्याच्यातनं काय मिळणार हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण जर हे 7 खासदार शिवसेनेत आले तर एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर पुन्हा एकदा वाढणार आहे. कारण हे जेव्हा झालं, तृणमूल काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली आणि 20 खासदार NDAच्या सोबत आले, साहजिकच आहे त्याच्यामुळे जनता दल युनायटेड, कारण तिथेही नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे आणि शिवसेना जिथे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे, त्यांची बार्गेनिंग पॉवर पूर्वीपेक्षा कमी झाली किंवा होणार आहे. कारण आता त्यांच्या पाठिंब्यावर मोदी सरकार अवलंबून नसेल. कारण 20 जण जर धरले तृणमूलचे तर 240 आणि 220, 260 असेच होतात. मग बाकीचे 10-12 खासदार जमवाजमव करायला काही फार लागत नाही. आणि त्यामुळे तो खरा TDPला, JDUला आणि शिवसेनेला धक्का आहे असं राजकीय निरीक्षकांना वाटत होतं. पण आता जर हे 7 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेंसोबत आले तर शिवसेना पुन्हा एकदा 3ऱ्या क्रमांकाचा म्हणजे आता जी JDUच्या वरती जाऊन त्यांचा नंबर लागेल आणि पुन्हा त्यांच्या राजकीय ताकदीमध्ये वाढ होईल. पुन्हा महाराष्ट्रात त्यांना एक हुरूप येईल. पण हे 7 खासदार फुटले तर नेमके कशासाठी फुटतील, कोणत्या अपेक्षेने फुटतील याची काही कल्पना नाही. कारण जरी ते फुटले तरी पुढच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी किती जणांना तिकीटं मिळतील
हा देखील लाख मोलाचा प्रश्न आहे. कारण भाजपा एवढ्या कमी जागा लढणार नाही. भाजपा पुन्हा आपल्या पूर्वीच्या होत्या तेवढ्या जागा लढेल आणि त्यामुळे जरी हे खासदार फुटले तरी त्यांचं राजकीय करिअर हे बऱ्याच जणांचं त्यांच्यापैकी 2-2.5 वर्षाचं, 2 वर्ष आता मोदी सरकारची पूर्ण झालेत, आणखीन 2.5 वर्ष धरून चला, एकदा लोकसभेच्या पडघम वाजले की मग यांचं राजकारणातनं हद्दपार असलं सुरू. पण आज जर ही अवस्था होत असेल आणि हे जर झालं तर मग शिवसेना उबाठा पक्ष हा फक्त लंडनमध्ये स्थापन करून तिथे तो चालू शकेल किंवा मुंबईतल्या गिरणगाव आणि या सगळ्या भागामध्ये थोडासा तो चालू शकेल. माझगाव, परळ, दादर, बांद्रा, समजतंय ना तुम्हाला, म्हणजे या भागामध्ये, वरळी या भागामध्ये फक्त शिल्लक राहील. पण ही बातमी खरोखरच महाराष्ट्रातल्या माध्यमांना इतकी का रुचू नये, कदाचित त्यांचं टेकू हा या बातमीमुळे हलणार असेल म्हणून कदाचित त्यांनी दाखवले असेल. कदाचित इंग्रजी चॅनलला जमिनीवर काय चाललं हे कळत नाही, त्यांच्याकडे तेवढी ताकद नसते आणि त्यामुळे कुठून तरी काहीतरी ऐकलं आणि नुसती भेट झाली त्याच्यावरनं बातमी केली असेल. पण जे काही असेल, हे जर 7 खासदार फुटले तर मग उबाठा सेना तिचं महाराष्ट्रातलं अस्तित्व माळढोक तो आळशी पक्षी असतो, जमिनीवरच राहतो, फार उडत बिडत नाही इकडे तिकडे, जमिनीवरच बसतो आणि अंडी घालतो, त्या माळढोक पक्षाप्रमाणे अस्तित्व असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.